सावकाश डॉक्टर डोळे उघडे ठेव केदार बॉस तुझ्या आईचं मंगळसूत्र कोणी आपल्याला बघितलं नाही ना? कोणाला संशय नाही ना आला आपल्यावर? नाही आला कोणाला संशय आणि तुला काही होणार नाही. दादा मदत करा ना प्लीज. ये शाबास. अरे असू दे असू दे. हा येस येस. अरे असू दे तुम्ही द्या मी आलो. हॅलो सर. हॅलो. अगं तारणी कुठे आहात तुम्ही दोघं? सर मी इथे सिटी हॉस्पिटल मध्ये आली आहे. सिटी हॉस्पिटल? काय काय झालंय? केदारला खूप लागलंय. त्याच्या डोक्याला जखम झाली आहे खूप मोठी. खूप रक्त वाहून गेलंय. व्हॉट? ते डॉक्टर म्हणतात की ऍक्सिडेंटची केस आहे. जोपर्यंत पोलीस कंप्लेंट करत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट नाही सुरू करणार. सर प्लीज तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलता का? बरं तिकडे ऑन ड्युटी कोणी डॉक्टर असतील त्यांना फोन दे. त्यांना सांग डॉक्टर कामतांना बोलायचं. हा हा मी लगेच येते. हे घ्या हे फोन आहे तुमच्यासाठी. सॉरी मी नाही कोणाशी बोलू शकतो. डॉक्टर कामतांचा फोन आहे. डॉक्टर कामत? हॅलो सर. हाय डॉक्टर. मी डॉक्टर कामत बोलतोय. ते बोलतायत ना तुम्ही प्लीज त्याला आत घेऊन जा प्लीज. हां सावकाश नाही त्याला काही हळू. ओके सर. आता तुमच्या फॅमिलीचा मेंबर आहे म्हटल्यावर काही प्रश्नच येत नाही. मी ट्रीटमेंट सुरू करतो. तारणीला फोन द्या. ओके. हा सर. हे बघ डॉक्टर्स ट्रीटमेंट सुरू करतात आणि मीही पोचतोय. हा हो थँक्यू सर. अगं थँक्यू काय आपल्या घरातली गोष्ट आहे. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. केदार अगदी ठणठणीत बरा होईल. हा चल ओके बाय बाय बेटा. हो तुझं घरच्यांशी बोलणं झालंय का? नाही. ठीक आहे. हॅलो. कामत काका मला जरा तुमच्याशी बोलायचंय. 5 मिनिट आहेत का तुमच्याकडे? हो का ग? ॲक्च्युली दया काकांना जरा बरं वाटत नाहीये. म्हणलं तुम्ही जर का त्यांच्याशी बोलला असतात तर जरा बरं झालं असतं. त्यांनाही बरं वाटलं असतं. ॲक्च्युली त्यांना जास्तच बरं वाटत नाहीये कामत काका. आणि मला त्यांची खूप काळजी वाटते. जर त्यांचं BP शूटअप झालं ना तर उगाच प्रॉब्लेम व्हायला नको. नाही मी बघतो. बरं कौशिकी मला तुला काही महत्वाचं सांगायचंय. हां सांगा ना काय झालं? सगळं ठीक आहे ना? दया आहे का बाजूला? हो पण मी जरा लांब येऊन बोलते तुमच्याशी. बोला ना. ॲक्च्युली केदारला इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. व्हॉट? काय झालं? एवढी अस्वस्थ का झालीस तू एकदम? नाही काहीच झालं नाहीये. कामत काकांशी बोलते ना. 2 मिनिटं दया काका. काय ऍडमिट केलं म्हणजे? ॲक्च्युली त्याच्या डोक्याला एक गंभीर दुखापत झाली आहे. काय? कामत काका इज इट सिरियस? सिरियस नाही म्हणजे सिरियस आहे म्हणजे. तारिणीला सांगितलं? हो तारणीला माहिती आहे. इनफॅक्ट तीच त्याला घेऊन आली. ओके मी लगेच पोचते. हां बरं ऐक त्याला एवढं काही सांगू नकोस. हा असं वाटत होतं ना तो युवराज जिथे कुठे असतं ना तिथून त्याला उचलावं आणि सरळ फोडून काढावं. तुम्हाला जेवढा राग आलाय ना त्याच्यापेक्षा जास्त राग आलाय मला त्याचा. मग वाट कसली बघतो आपण? बॉस पाहताय ना तुम्ही आपल्या केडी सरांच्या जीवावर उठलाय तो. काय अवस्था करून ठेवली केडी सरांची. अजूनही वेळ गेलेली नाही बॉस. अहो तुम्ही आय विटनेस आहे. तुम्ही दोघांनी मिळून त्या युवराजला तिथं पाहिलंय. अशी अवस्था करून मॅडम त्याची स्वतःच्या पायावर उभा नाही राहायला पाहिजे. तो काय होणार आहे त्याने? त्याच्या विरोधात कुठलाही पुरावा नाहीये आपल्याकडे.
आम्ही आय विटनेस आहोत आणि आमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेराही नव्हता तिथे, आणि कसं तरी टाकलं आपण युवराजला आतमध्ये. तरी काय होणार आहे? युवराज खांडेकर आहे तो, काहीही करून बाहेर पडेल. आणि नाही ना पडला तरी कौशिकी मॅडम त्यांच्या भावाला बाहेर काढण्यासाठी आकाश पाताळ करतील आणि त्याला बाहेर काढतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं नाव जर पोलीस रेकॉर्डवर आलं तर गुलाब त्याच्यासोबतचा संबंध संपवून टाकेल. आणि मग पुन्हा एकदा आपण त्या गुलाबला कायमचं गमावून बसू. टीम, हे मिशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी केदारने आतापर्यंत खूप काही भोगलं. त्याच्यामुळे आता हे मिशन फेल जाऊन चालणार नाही. हे मिशन सक्सेसफुल करायला आपल्याला आत्ता शांत राहावं लागेल. आपल्या हातून एकही चुकीची गोष्ट घडू शकत नाही, नाहीतर ती आपल्यालाच भागात पडेल. आपल्याला संयम बाळगावाच लागेल. बरोबर बोलताय बॉस तुम्ही. याचा विचार केलाच नाही आम्ही.